सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्रमौली यांनी सातारमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची केली अंमलबजावणीला सुरुवात. कोणत्याही राष्ट्राचे भविष्य हे शैक्षणिक धोरणावर अवलंबून असते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी प्रत्येक प्रक्रिया शिक्षणातून उभी राहत असते. राष्ट्रहिताचे शिक्षण धोरण हे राष्ट्राच्या भविष्यासाठी विकासाचा एक मार्गच असतो. त्यामुळे शैक्षणिक धोरण आखताना ते भविष्यवेधी असायला हवे. शिक्षण धोरण म्हणजे या देशाची भविष्याची विकासाची दिशा असते. भारत सरकारने हे असेच 21व्या शतकातील पहिले शिक्षण धोरण जाहीर केले आहे. भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे लागू करून आता 3 वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण भारतात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पटनाट्य, खेळ प्रदर्शनं, गाणे, परिसंवाद, वादविवाद, चित्र प्रदर्शनी, कला कौशल्य तसेच चर्चासत्राचे आयोजनही केले जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमाने सहजपणे सर्वांपर्यंत शिक्षण विकासाचे धोरण पोहोचून शिक्षणाचा लाभ सर्वांना घेता यावा हे उद्दिष्ट साध्य करण्याचे काम पूर्ण होईल. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत आपलेपणा वाटावा, ते कठीण व डोईजड वाटू नये हा उद्देश हे राष्ट्रीय शिक्षण धोरण पूर्ण करताना दिसत आहे. शिक्षण विद्यार्थी केंद्रित करण्याचा प्रयत्न, अर्थात विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून त्याच्याकरिता शिक्षण हे वैशिष्ट्य ठेवले गेलेले आहे असेही समजत आहे. सामाजिकच विद्यार्थ्यांना स्वावलंबी करणे, त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी पराकाष्ठा केली जात आहे. कला, क्रीडा व संगीत यांच्याशी शिक्षणाचा समन्वय साधून विद्यार्थ्याला सर्व गुण संपन्न बनवून त्याला त्याच्या आवडीच्या विषयावरतीही आपली प्रगती साधता येईल असेही भारत सरकारने केले आहे. नवीन एज्युकेशनल पॉलिसी 2020 साली लागू झाली. त्यानुसार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने नवीन पुस्तकं काढलेली आहेत. आता सध्याला तरी ते फक्त टीचर्सचं मॅन्युअल उपलब्ध आहेत. आता ती त्या आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग याच्या NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जिचा उद्देश होता की मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा निश्चितपणे आपल्या सफलतेच्या मार्गावर जात आहे. याच्यातून म्हणजे मुलांना इनोव्हेटिव्ह लर्निंग, क्रिएटिव्ह लर्निंग याची माहिती मिळत आहे. जे पुस्तकी ज्ञान आधी मिळायचं 2020च्या आधी, जे फक्त एक्सरसाइजच्या खालचे क्वेश्चन्स एक्झाम द्यायचे, ते आता पॅटर्न चेंज करून केस बेस्ड क्वेश्चन्स, कॉम्पिटन्स बेस्ड लर्निंग ह्या क्वेश्चन्समुळे मुलांची इनोव्हेटिव्ह लर्निंग वगैरे वाढलेली आहे. स्किल डेव्हलप झालेले आहेत. जसं की आपण बऱ्याचशा स्कूलमध्ये हेल्थकेअर हा स्किल सब्जेक्ट म्हणून कंपल्सरी आहे 10th साठी. तर ह्याच्यामुळं मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट होऊ शकतो. मुलांना GDAचे कार्य, फिजिकल फिटनेस ह्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. As we are celebrating the 3rd anniversary of National Education Policy 2020, we are very much glad to have the respected media officers of Satara city to interact with us about the various activities conducted under National Education Policy 2020 and also some of the activities which we have conducted on the occasion of 3rd year celebration of NEP 2020. So under this scheme of National Education Policy 2020, here we are doing integrated teaching, experiential learning, inclusive education, toy-based education, programs for skill development, environment awareness related activities like campus cleaning, tree plantation, environmental awareness program and various other activities are conducted. And through all these activities, the implementation of National Education Policy 2020 is happening, which will help in the development of the nation through various activities. Thank you. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 ह्या अंतर्गत 3रा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी देशभर चालविली जात आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजेच एक भारताचं शिक्षण प्रणालीचं जे शिक्षा केंद्र आहे त्या केंद्रामार्फत देशामध्ये याचा प्रसार केला जातो आहे की ज्या माध्यमातून शिक्षण प्रणाली कशी असावी त्याबद्दल सांगितलं जात आहे. आणि त्या शिक्षण प्रणालीमध्ये बऱ्याचशा घटकांचा अवलंब केला गेलेला आहे. जसं की मुलगा
जन्माला आल्यापासून ते शिक्षण घेण्यासाठी त्याचं वयमान पहिल्यांदा ठरवण्यात आलं, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला जर माहीत असेल तर पहिले 5 वर्ष तो काही शिक्षण घेणार नाही, त्याच्यानंतर पहिले 3 वर्ष आणि त्याच्यामध्ये ते कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे जसं की 6 ते 7 पहिला वर्ग, 7 ते 8 दुसरा वर्ग, 8 ते 9 तिसरा वर्ग आणि या 3 वर्गामध्ये त्याला गणित हे विषय शिकत असताना ते फक्त तोंडपाठ अशी पद्धती न वापरता त्याच्याशी काहीतरी एक इंटिग्रेटेड किंवा एखादं टाय बेस्ड असं सांगून ते गणित त्याला आलं पाहिजे, आत्मसात करता आलं पाहिजे आणि त्याच्यामधून त्याचा विकास झाला पाहिजे. आणि हे विकास होत असताना त्याच्यामध्ये ते एक कौशल्य रुजलं पाहिजे. त्या कौशल्यातून तो काहीतरी समोर आपल्या जीवनात करू शकतो. त्या कौशल्याच्या माध्यमातून आज तो 3ऱ्या वर्गापर्यंत जर ते कौशल्य त्यानं आत्मसात केलं तर पुढे भविष्यात तो समोर जाऊन समजा इंजिनियरची पदवी घेत असेल तर त्या इंजिनियरच्या पदवीमध्ये त्या गणिताचा जो उपयोग आहे तो कौशल्य पद्धतीने करून एक चांगला काहीतरी नाविन्यपूर्ण करून एक देशासाठी त्याचा फार मोठा हातभार लागेल आणि त्या हातभारामधून त्याचं स्वतःचंही जीवन चांगलं घडेल. तो स्वतःचाही त्याचा प्रश्न सुटेल, त्याचा स्वतःचा नोकरीचा असो की स्वतः काहीतरी करून स्वतः जगण्याचा त्याचा एक प्रश्न सुटेल आणि एक देशाच्या वाटचालीत, देशाच्या विकासात त्याचा मोठा एक सिंहाचा वाटा असेल असं मला. 1968 साली पहिले शिक्षण धोरण हे अंमलात आले. त्याच्यानंतर 1986 साली आणि आत्ताचं 2020ला म्हणजे 29 जुलै 2020 पासून कार्यरत आहे. या समितीचे जे कस्तुरी रंजन होते हे पहिले इस्रोचे प्रमुख असल्याने त्यांनी हे काम आपल्या हाती घेऊन पार पाडलेले आहे. या पॉलिसी अंतर्गत विद्यार्थी केंद्रित ही शिक्षण प्रणाली आत्मसात करायची आहे. याच्या अंतर्गत खेळा आणि शिका, खेळत खेळत शिक्षण, अर्थात मुलांनी त्याच्यामध्ये आपली सृजनशक्ती दाखवायची आहे. सृजनक्षमतेचा विकास या ठिकाणी होईल आणि सकारात्मक विचार करत करत मुलं आपला विकास साधतील. या प्रकारची ही शिक्षण प्रणाली आहे. धन्यवाद.